नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, मराठा हा शब्द प्रांतवाचक आहे. जसं मराठा प्रांत, सिंध प्रांत, पंजाब प्रांत, असा हा मराठा हा शब्द प्रांत वाचक आहे. परकीय शत्रू म्हणजे मुंगल असतील किंवा इंग्रज असतील, डच असतील, यांच्याशी महाराष्ट्रातील त्या काळच्या सर्व लोकांनी जो अन्यायाविरुद्ध लढा उभा केला, त्या सैन्याला मराठा म्हणलं जायचं. आज आणि तसं ते मराठा साम्राज्य होतं. ते मराठा साम्राज्य हळूहळू महाराष्ट्रातून उत्तरेकडील राज्यापर्यंत पसरत गेलं. अगदी ते दिल्लीपर्यंत पसरत गेलं. त्याच्यामध्ये शिंदे घराणं, होळकर घराणं, भोसले घराणं, जाधव घराणे अशी अनेक घराण्यांनी चांगल्या कर्तबगाऱ्या केल्या. म्हणजे कसं लोकांचंही रक्षण केलं, जनतेचंही रक्षण केलं आणि साम्राज्यही वाढवलं. याच कारणानं ते मराठा साम्राज्य निर्माण झालं. आणि त्याच मराठा साम्राज्याचा नकाशा या केंद्र सरकारनं इतिहासातून काढून टाकला. शिक्षण व्यवस्थेतून हद्दपार केला. का केला असावा याचा प्रश्न आपल्याला पडतो का? मला केंद्र सरकारविषयी द्वेष आहे, भाजपविषयी द्वेष आहे, या गोष्टी आपण लांब ठेवू. पण आम्ही तुम्हाला जर आपलं मानलं तरीसुद्धा तुम्ही या जो साम्राज्याचा मराठा साम्राज्याचा नकाशा होता, तुम्ही हा हद्दपार का केला याचं उत्तर तुमच्याजवळ आहे का? तर नाही आहे. याचं उत्तर नक्कीच तुमच्याजवळ नाही आहे, कारण याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. हा पहिला विषय झाला. दुसरा विषय आहे तो म्हणजे मराठा साम्राज्याच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला घाट, जो मराठा साम्राज्याचं कर्तृत्व होतं, तो घाटसुद्धा तुम्ही डेव्हलपिंगच्या नावाखाली पाडून टाकला. त्या घाटावर असणारे मूर्त्या, छोटी छोटी देवळं तुम्ही पाडून टाकली. तुम्ही स्वतःला हिंदू समजताय, तुम्ही स्वतःला हिंदूचं प्रतिनिधित्व करतो म्हणून समजताय, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आपलं जे पूर्वीचं वैभव आहे ते सुद्धा तुम्ही पाडून टाकताय. त्याच्याविषयी लोकांनी विचारणा केली, विद्रोह केला, विचारलं तर तुम्हाला वाईट वाटतंय. म्हणजे नक्की तुम्ही काय करायला लागला? तुम्हाला काय वाटतं हे लोकांच्या लक्षात येत नाही? लोक शिकलेले आहेत. आता लोक परदेशात गेलीत, कुठं कुठं गेलीत, शिकलीत लोक. आता पहिलं दिवस राहिलेलं नाही आहेत. राजकर्ते, तुम्ही भाजपचे राजकर्ते असशीला, तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घ्या की लोक शिकलेले आहेत, लोकांच्या ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रानं जे जे निर्माण केलं त्याच्याविषयी तुम्ही द्वेष करताय. हे अत्यंत चुकीचं आहे, चुकीचं वर्तन आहे तुमचं. आणि या वर्तनाची शिक्षा तुम्हाला या जंतर मंतरवरील आंदोलनातून मिळालेला आहे.
तिसरा विषय म्हणजे विकासाला चालना देणारी शिक्षण व्यवस्था जी तुम्ही मजबूत करायला हवी, ती शिक्षण व्यवस्था तुम्ही कंत्राटीकरणाच्या नावाखाली संपवत चाललेला आहात. नव्हे तर शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेले जे नीटसारखे पेपरफुटी प्रकरण ह्या तुम्ही गांभीर्याने घेतले नाहीत. यामुळं देशातला युवा वर्ग अक्षरशः संतापलेला आहे. या युवा वर्गाला तुम्ही कशा पद्धतीने हँडल करायचं हे सुद्धा तुम्ही राज्यकर्ते असून तुम्ही त्याचा अभ्यास केला नाहीसा. उलट तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज केलासा. म्हणजे तापलेल्या तव्यावर जर पाणी मारलं तर काय होतं याचा विचार तुम्ही करायला पाहिजे होता. ही सगळी लोक तुमचीच आहेत. तुम्ही आम्ही कोण वेगळे आहोत का? ज्या जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा विकासाच्या दृष्टीनं जर तुम्ही पाऊल टाकलं तर लोक तुम्हाला नक्कीच लाईक करतील. पण तुम्ही ह्या इतिहास पुसण्याच्या गोष्टी किंवा लोकांना कंट्रोलमध्ये ठेवायच्या गोष्टी या आता विसरून जायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी आता होऊ शकत नाहीत. कारण आता जग शैक्षणिकदृष्ट्या फार पुढं गेलेलं आहे. सोशल मीडियाचा जमाना हे तुम्हालाही माहीत आहे. एवढंच मला ह्या गोष्टीतून बोलायचं होतं की आता तर नीट तुम्ही व्यवस्थित मार्गावर या. नसेल तर मग काय या गोष्टी सतत चालूच राहतील. एवढंच बोलतो. नमस्कार. जय शिवराय.